हे सांगलीची घटना जी आहे ती अतिशय दुर्दैवी होती आणि धक्का देणारी होती। काही वर्षापूर्वी मराठवाड्यामध्ये जी घटना घडली परळीला, मला वाटतं त्याच धर्तीवर हे अर्भक जे सापडलेत काल, याच्यातून एक राज्य सरकारची एक मला वाटतं मानसिकताच आहे की त्या विषयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सरकारनं ज्या गांभीर्यानं पाहायला पाहिजे होता ते सरकारनं पाहिलं नाही। ही जबाबदारी त्या राज्य सरकारची तर आहेच, परंतु सामाजिक संघटनांना आता भविष्यात पुढे येऊन याच्यामध्ये जे काही मनपरिवर्तन करण्याची आवश्यकता आहे ती माझ्या दृष्टीने महत्त्वाची आहे। हा विषय गंभीर आहे, सरकारचा निष्काळजीपणा आहे, या बाबतीमध्ये सुद्धा सरकारला सभागृहामध्ये विचारावं लागेल आणि आम्ही ती करणार आहोत। याबाबत एखादी सत्यशोधन समिती किंवा SIT पोलिसांच्या मदतीसाठी म्हणून ताबडतोब तयार करण्यात यावी अशी मागणी मी सरकारकडे करत आहे। आणि त्याचबरोबर बेकायदेशीर गर्भपाताचे कारखाने चालवणारे जे डॉक्टर्स आहेत त्यांच्या संदर्भामध्ये आरोग्य विभागाने सुद्धा मोहीम हाती घ्यावी। त्याचबरोबर अंगणवाडी शिक्षिका आणि आशा वर्कर्स यांनी सुद्धा या गोष्टींची माहिती सरकारकडे योग्य त्या पद्धतीने पोहोचवावी ही त्यामधली अपेक्षा आहे। आपण या सगळ्या प्रकरणासंदर्भात अधिक चर्चा करूयात। आमचे प्रतिनिधी रवींद्र कांबळे सध्या आपल्या बरोबर आहेत। रवींद्र, धक्कादायक प्रकार आहे आणि आता तर आणखीन काही खुलासे होत आहेत, काय सध्या अपडेट्स आहेत या प्रकरणामध्ये? भूषण, नक्कीच या प्रकरणी आता धक्कादायक अशी खुलासे आता समोर येतात, धक्कादायक माहिती समोर येते। आता काही थोड्या वेळापूर्वीच या ठिकाणी पोलीस विभाग असतील आणि वैद्यकीय जी नवीन टीम पथक नेमलेलं आहे यांनी संयुक्तरित्या या ठिकाणी या दवाखान्यावर पुन्हा एकदा छापा घातला। या छाप्यामध्ये धक्कादायक अशी कागदपत्र जप्त करण्यात आलेली आहेत, ज्या कागदपत्रामध्ये या डॉक्टरसोबत अन्य काही डॉक्टर होते ते या ठिकाणी येऊन प्रॅक्टिस करायचे अशी सुद्धा आता माहिती समोर आलेली आहे। त्याचबरोबर या ठिकाणी औषधं असतील, शस्त्रक्रिया विभाग असेल, ऑपरेशन थिएटर असेल आणि तळघरामध्ये हा गर्भपाताचा अड्डा होता हे आता स्पष्ट झालेलं आहे। आणि त्याचबरोबर धक्कादायक सर्वात बाब समोर येते ती म्हणजे की कर्नाटक बॉर्डरवरचे गाव असल्यामुळे कर्नाटकमधून तिथनं सोनोग्राफी केली जायची, गर्भलिंग निदान केलं जायचं आणि हिथं पेशंट आणून या ठिकाणी गर्भपात केले जात होते अशी धक्कादायक माहिती आलेली आहे। आता ह्या डॉक्टरवर जो फरार आरोपी आहे खिद्रापुरी डॉक्टर याच्यावर 4 गुन्हे दाखल होणार आहेत आरोग्य विभागाशी संबंधित। एक तर बेकायदेशीर प्रॅक्टिस करणं, कारण हे होमिओपॅथिकचे BHMS डॉक्टर आहेत यांना शस्त्रक्रिया करण्याचा किंवा ॲलोपॅथिकची औषधं देण्याचा वापरण्याचा कोणताही परवाना नाही, मात्र हे बेकायदेशीरपणे हे प्रॅक्टिस करत होते, शस्त्रक्रिया करत होते, गर्भपात करत होते। त्यामुळे बेकायदेशीर गर्भपात करणं, बेकायदेशीर प्रॅक्टिस करणं, त्याच पद्धतीनं औषध बेकायदेशीरपणे ॲलोपॅथिकची औषधं पेशंटना देणं या संदर्भात तात्काळ गुन्हे दाखल केले जाणार आहेत। आणि त्याच पद्धतीने जे काल 19 पिशव्या गावल्या होत्या, जे भ्रूण गावले होते, त्या भ्रूणमध्ये जर तपासणीमध्ये हे भ्रूण स्त्री जातीचे अर्भक असल्याचं स्पष्ट झालं तर गर्भलिंग निदान हा 5वा सुद्धा गुन्हा यांच्यावर दाखल होणार आहे। एकंदरीत कारवाईचा फास त्यांच्यावर आवळला जातोय, मात्र सध्या तर ते अद्याप फरार आहेत आणि त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी होते। ग्रामस्थांमधून सुद्धा संतप्त प्रतिक्रिया आहेत। एकीकडे शिवसेनेने SITची मागणी केलेली आहे तर इथं स्थानिक भाजपचे नेते CIDची चौकशी करावी मागणी करतात। एकत्रितच इथं याविषयी संपूर्ण समाजामध्ये तीव्र अशा प्रतिक्रिया उमटत आहेत आणि लवकरात लवकर या डॉक्टरला अटक करावी आणि याच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी आता मागणी होताना दिसते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।